बाळू आण बाबा चहा आता। किती वेळ ना असं पाहुण्यांना ताट कळत ठेवायचं। नाही त्यांनाही कामं असतील, निघायचं असेल ना। नाही आम्ही स्वानंदीला भेटूनच जाऊ, म्हणजे पहिला पाडवा आहे ना आता। ती येईलच आता। हो आणि म्हणाला दोन दोन सुना असतात घरात, पण वेळेला एकही हजर नसते। अजून नोकराकरवी चहा द्यायला लागतो व्याना, बरोबर वाटतं का? घ्या ना। नाही पण अशी गेलीये कुठे ती? काय रे माहिती का कुठे गेले? नाही आई, पण वहिनी आहे तिच्या बरोबर, येईल ती लवकर। याला माहिती असेल काय निरंजन? नाही मलाही काही माहित नाही। म्हणजे त्यांच्या नवऱ्यांनाच माहित नाही की कुठे गेलेत बायका, तर सासूची काय कथा? नाही हो, तसं कसं? तिने तुम्हाला नुसतं सांगून नाही, विचारून जायला पाहिजे। आणि आमची स्वानंदी तशी नाहीये हो, म्हणजे कुठेही जायचं असलं तर घरात सगळ्यांना सांगून जायची सवय आहे तिला। हो आजी, पण लग्न झाल्यानंतर मुली बदलतात नाही का? आता संपदाचं असं होईल कुठे वाटलं होतं आपल्याला? लग्नाला 2 महिने झाले तर आली ना कायमची घरी। अंजली फोन कर स्वानंदीला। आई नाही येईलच ती, हायपर होऊ नका, येईल। हो ना, गेले चौघे, ते जाणार कुठे? फक्त मला एवढंच म्हणायचं की जाताना विचारून जायला हवं होतं। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। तुमची ललिता शिस्तीच्या बाबतीत जरा जास्तच कडक आहे। नाही हो, वाईट काय वाटून घ्यायचं, शिस्त हवीच ना। हा, आणि आता या बोलतायत त्यांना, पण उद्या याच सुनांचं कौतुक करतील, त्यांचा हक्कच आहे। हळू आणा दादा। आणताय ना? आई आजी तुम्ही कधी आलात? बरं झालं तुम्ही आलात। एक मिनिट दादा, आरामात हळू 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 आरामात। हळू 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 हळू। काय ग काय हे? आई फ्रीज आणलाय, सरप्राईज। तुमच्यासाठी नवीन वर्षाची भेट। एवढ्या लहान फ्रीजनी काही भातुकली खेळायची का आपल्याला? निलिमा, तुम्हाला दोघींना विचारून नाही जाता येत का? तुलाही वारं लागलं हिचं?